लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि पिहूपासून. तर आता इथे नंदिनी पिहूला म्हणते, घे पाणी पी सावकाश, असं म्हणते नंदिनी. तर पिहू खूप घाबरलेली असते. काय झालं बाळा, शाळेत कोणी काय बोललं का तुला, असं म्हणते नंदिनी. तर पिहू म्हणते, नाही. नाही? मग टीचर काय बोलल्या का, असं म्हणते नंदिनी. अरे मग पडलीस का कुठे, लागलंय का तुला, असं म्हणते नंदिनी. काय झालं पिहू, तू बोल ना बाळा. आता तू बोललीस तर. तेवढ्यातच पिहू उठते तिथून चिडून आणि परत घाबरल्यासारखं करते. आणि काहीतरी लिहिलेलं असतं आता एका पानावरती, ते दिसतं आता नंदिनीला. तिचा बहुतेक तो रिझल्ट असतो एक्झामचा. तर काहीच लिहिलेलं नसतं. पिहून येते पेपर्समध्ये आणि नंदिनी ते बघते. पिहू, ये इकडे बस ये, असं म्हणते आता नंदिनी पिहूला. पिहू, तू फेल झाली आहेस बाळा. ते अचानक टीचरनी सरप्राईज टेस्ट घेतली, मला काहीच आठवत नव्हतं, असं म्हणते आता पिहू. हो हो ठीक आहे, मी तुला काहीच बोलत नाही आहे, पण ह्या आधीही या सरप्राईज टेस्ट झालेत ना शाळेत, असं म्हणते आता नंदिनी. तेव्हा तर किती छान मार्क्स मिळवलेत तू, मग आत्ताच काय झालं, असं म्हणते नंदिनी. वहिनी, मला नाही माहिती असं काय झालंय ते, पण आईला नको ना सांगू, मला ती खूप ओरडेल ग, असं म्हणते आता पिहू. शांत हो बाळा, तू शांत हो. आणि मी तिला नाही सांगणार, आईला का मी कोणालाच नाही सांगणार, आणि तू कोणीच ओरडणार नाही तुला. तू या सगळ्याचा विचार करू नकोस, असं म्हणते आता नंदिनी पिहूला. पण मला सांग बाळा, तू फेल कशी काय झालीस, इतके कमी मार्क्स कसे काय मिळाले तुला. मी जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा आमची पियू आपल्याला अभ्यास करताना बघते. तू फेल होणार एवढी ढ तर नाहीच आहे, आणि ह्या विषयातच तू आधी किती छान मार्क्स मिळवलेत, असं म्हणते आता नंदिनी पिहूला. मग काय झालं, मला खरं खरं सांग, कसला विचार करतेस एवढा, काय चाललंय तुझ्या डोक्यात, असला कसला विचार करतेस ज्यामुळे तुला कॉन्सन्ट्रेट नाही करता येत आहे, असं म्हणते नंदिनी. तर पिहू परत रडायला लागते आणि तिला अँझायटी अटॅक येतो. तर आता तिला आठवतं, ह्या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलं होतं, असं म्हणते आता वसवत्या. असं म्हटलेली असते ना, ते आठवतं परत पिऊला. नको ना ग वहिनी, विचारूच परत, असं म्हणते आता पिऊ आणि रडायला लागते जोरजोरात. कारण तिला आता आठवलेलं असतं काय बोललेली असते वसुंधरा ते. प्लीज नको विचारू ना मला, असं म्हणून रडते परत. शांत हो बस, असं म्हणते आता नंदिनी पिहूला. आणि सांत्वना करते आता पिहूची नंदिनी. ठीक आहे, मी मी तुला आता काहीच नाही विचारणार, असं म्हणते नंदिनी. सॉरी, यापुढे तुला कुठलाच प्रश्न विचारणार नाही. सगळी प्रश्न विचारून विचारून हैराणार सगळे प्रश्न विचारून विचारून हैराण करतात ना तुला, आणि कोणीच तुला काहीच बोलणार नाही. कसलीच काळजी करू नकोस तू. आता यापुढे आपण सगळं पिहूच्या मनासारखं करूया, चालेल, असं म्हणते नंदिनी. तर पिहू म्हणते, हो, रडू नकोस आता, असं म्हणते आता नंदिनी. ये, असं म्हणून नंदिनी आता जवळ घेते पिहूला. पिहूला या भीतीतून बाहेर काढावंच लागेल. नक्की काय झालंय शोधावंच लागेल, असं म्हणते नंदिनी. तर आता रात्र होते. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा, असं आता नंदिनी पिहूला म्हणायला लावत असते देवासमोर थांबून. हा, असं म्हणत असते नंदिनी, म्हण, रिपीट कर म्हणून. तर आता पिहू म्हणते, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. तर आता मानिनी त्याने म्हणते, शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. तर आता हे ऐकून सगळेच येतात बघा प्रेक्षक हो, आपल्या रूम्समधनं बाहेर. म्हणजे जीवा, काव्या, पार्थ सगळेच येतात आणि सगळेच आता म्हणायला लागतात, दिव्या दिव्या दीपककार, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला विष्णूपाशी, असं म्हणायला लागतात आता ते सगळेजण मिळून. माझा नमस्कार सर्व देवांपाशी, असं आता सगळेच म्हणतात पिहू सोबत आणि नंदिनी सोबत. वा, प्रसन्न वाटलं एकदम, असं म्हणते आता मानिनी. हे सगळं तुझ्यामुळे नंदिनी, असं म्हणते आता मानिनी. खरंच, असं म्हणते आता मानिनी. मला तर आठवण पण नाही, शेवटचे आपण सगळे देवासमोर थांबून कसे हात जोडले होते, असं म्हणते मानिनी. मला का वाटतं आहे नाही, आपण दिवसातून एकदा तरी सगळे मिळून असं देवासमोर हात जोडून उभं राहायला हवं, हो का नाही ग पिहू, असं म्हणते आता नंदिनी. हो, मला पण खूप छान वाटलं तुझ्यासोबत शुभम करती म्हणून, असं म्हणते आता पिहू. अगं पिहू, फक्त तुलाच नाही, खरंच सगळ्यांना खूपच छान वाटलं हे म्हणून, असं म्हणते आता काव्या. तर आता मानिनी म्हणते, कधी कधी आपण आपले मनातले विचार मनातच ठेवतो, बोलून दाखवायला हवं, बोलून दाखवत नाही. मग अशा वेळी देवासमोर उभा राहिलं, हात जोडले की आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं, असं म्हणते मानिनी. तर सगळे म्हणतात, सगळे काय आधी अगदी माना डोलवताय, जसं की मी मास्तरीण आणि तुम्ही सगळे विद्यार्थी, असं म्हणते आता मानिनी. आणि सगळे हसायला लागतात. तू मास्तर नाही आहेस, तू हेडमास्तर आहेस, असं म्हणतो आता पार्थ. एक मिनिट, असं म्हणतो जीवा. मग बाबा कोण आहेत, असं म्हणतो आता जीवा. विक्रम काका आहेत ना, शाळेची घंटा वाजवणारे काका आहेत, असं म्हणते आता काव्या. म्हणजे आपल्या बाई वर्गात येतात, ते सगळ्यांना विचारतात अभ्यास झालाय का, पण खरं तर
विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो. मग पटकन काका येतात आणि घंटा वाजवतात. शाळा सुटते असं म्हणते आता काव्या. काय असं म्हणते मानिनी. तर आता काव्या म्हणते सॉरी मस्करी केली. नाही ग छान बोललीस असं म्हणते मानिनी. पण आई बाबा कुठे आहेत असं म्हणते आता नंदिनी. आले नाहीत अजून. माझ्या लक्षातच आलं नाही का असं म्हणते मानिनी. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना फोन करा आणि विचारा कुठपर्यंत पोहोचलेत आणि लवकर बोलून घ्या. आज आईंनी स्पेशल मशरूमची भाजी केली आहे बाबांसाठी असं म्हणते मानिनी. करते करते फोन करते म्हणून मानिनी आता जाते तिथून निघून. तर आता नंदिनी म्हणते सगळ्यांना ऐका ऐका ऐका. आई गेल्यात ना, तर पटकन आता काव्याच्या रूममध्ये जाऊया असं म्हणते नंदिनी. कशाला असं म्हणते आता काव्या. तर आता नंदिनी म्हणते प्लॅनिंगसाठी. कशाला प्लॅनिंग असं म्हणतो होता जीवा. तर आता सगळेजण जमतात काव्याच्या खोलीत. काय असं म्हणतो पार्थ. मॅरेज अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग असं म्हणतो होता जीवा. अरे हो, उद्या आईबाबाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तोही 30वा असं म्हणतो होता जीवा. आपल्या आठवणीतच नाही असं म्हणत होता पार्थ. ताई बरं झालं तुझ्या डोक्यात राहिलं ते असं म्हणत होता काव्या. अगं मी पण सकाळीच विचारलं त्यांना, खोदून खोदून विचारलं तेव्हा आरेवेडे घेत सांगितलं त्यांनी मला असं म्हणते आता नंदिनी. मग आता आपण छान प्लॅनिंग करूया आणि छान छान आयडियाज विचारूयात ना. काय पिहू, आयडियाज देतेस ना आता म्हणते आता नंदिनी. तर पार्थ म्हणतो आपण ना पिहू करून सुरू करूया. बोल बोल असं म्हणतो होता पार्थ. सांगते म्हणजे जनरली सेलिब्रेशन करताना आपण पार्टी करतो ना, पण तसं बघायला गेलं तर मामाला पार्टी खूप आवडते, पण मामीला अजिबातच आवडत नाही. पण तुला काय आवडतं असं म्हणते आता नंदिनी. ऑब्व्हियसली पार्टी असं म्हणते आता पिहू. ठरलं तर मग आपण पार्टी करूया असं म्हणते आता नंदिनी. यस म्हणतात सगळे. आणि पार्टीत काय काय करायचं हे पिहूच सांगेल आपल्याला असं म्हणते काव्या. छान छान आयडियाज दे आम्हाला. विचार कर म्हणजे तुला सुचेल असं म्हणते आता काव्या. आम्ही काय करूया ना, बाबांच्या जुन्या मित्रांना बोलूया असं म्हणतो होता पार्थ. करेक्ट बोललास रे असं म्हणतो आता जीवा. करेक्ट करेक्ट. काय त्यांच्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना बोलूया असं म्हणतो होता जीवा. म्हणजे काय आपापसात आपण पार्टी केलं तर खुश होतील असते, पण त्यांच्या जुन्या मित्रांना बोलवलं ना तर ते सगळं टेन्शन विसरून जातील. बरोबर आहे, मित्रमैत्रिणी भेटले की टेन्शन विचारतोच माणूस असं म्हणतो आता पार्थ. अजून काय काय सुचतंय तुला असं म्हणते आता काव्या. म्हणजे माझ्यासारखी लहान लहान मुलं येतीलच ना त्यांच्या आईबाबासोबत. मग आपण त्यांच्यासाठी पण छान छान छोटे छोटे गेम्स प्लॅन करूया असं म्हणते आता पिहू. नाही नाही पिहू, प्लॅन खूप मस्त आहे, पण काय त्यांची मुलं येणार नाही आहेत. पण तू हे जे काही गेम्स प्लॅन करतेस नाही, मोठ्या माणसांसाठी प्लॅन करू शकतेस आणि काय लागलं तर मला सांग, मी हेल्प करतो असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते ह्यांना अजिबात मदतीला घेऊ नकोस. का असं म्हणतो जीवा. अरे हे लहान मुलांपेक्षा वर पसारा करतील सगळीकडे असं म्हणते नंदिनी. अरे हे काय सगळीकडे हीच टेप फिरवते ही असं म्हणतो होता जीवा. अरे गंमत करतायत त्या असं म्हणतो होता पार्थ. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला काय सुचतंय का बघा. काव्या तुम्हाला काय सुचतंय का असं म्हणतो पार्थ. मी विचार करतेय असं म्हणते आता काव्या. इतर वेळेला अजीब चटर चालते ना, तर मग इथे विचार करायला लागतोय असं म्हणतो पार्थ. काय तुम्ही मला टॉन्ट मारताय असं म्हणते आता काव्या. मी काही बोललो तर ना टॉन्ट मारतो असं म्हणतो आता पार्थ. कधी सरळ बोलता तुम्ही. नाही तुम्हाला सरळ बोलता येत नाही असं म्हणते आता काव्या. बास असं म्हणते नंदिनी. अरे बास काय कशासाठी भांडताय तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. भांडत नाही आहे, हे नॉर्मल कन्व्हर्सेशन आहे असं म्हणतो आता पार्थ. हे दोघं भांडतायत, पण मला असं वाटतंय की कार्टून चॅनलच सुरू झालं इथे असं म्हणते आता पिहू. सुचलं असं म्हणते आता काव्या. आपण ना विक्रम काकांच्या आवडीची गाणी लावूया, ही बेस्ट आयडिया आहे असं म्हणतो आता जीवा. मला एकदा विक्रम काका सांगत होते की त्यांना स्मिता पाटील खूप आवडतात असं म्हणते आता काव्या. हो हो असं म्हणतो आता पार्थ. त्यांची गाणी खूप आवडतात म्हणजे तीच गाणी लावूयात ना आपण, म्हणजे छान माहोल सेट होईल असं म्हणते आता काव्या. स्मिता पाटीलची गाणी लावूयाच आपण, पण उद्या काय करायचंय ते ठरवूया का आपण असं म्हणते आता नंदिनी. आता एक काम करूया, उद्या छान घर सजवूया असं म्हणते आता नंदिनी. आम्ही केकचं बघतो असं म्हणतो आता जीवा. तुम्ही दोघं ना जेवणाचं बघा असं म्हणतो आता पार्थ. हो हो चल ना आपण बघूया काहीतरी असं म्हणते आता काव्याने घेऊन जाते नंदिनीला त्या बाजूला. आणि इथे पार्थ आणि जीवा मात्र काहीतरी डिस्कस करत असतात. आणि इथे नंदिनी आणि काव्या आणि मध्ये मात्र पिहू थांबलेली असते. सगळे किती खुश आहेत. जीवा दादा आणि काव्या वहिनी पण मूव ऑन झालेत. पण आता जर वसुमावशींचं सिक्रेट सांगितलं तर परत गोष्टी ऍड होतील. जाऊ दे, मी वसुमावशी बद्दल सांगतच नाही असं म्हणते आता पिहू. तेवढ्यातच आता कोणतरी वाजवतं दरवाजा. आई तर नसतील आल्या असं म्हणते आता नंदिनी. अगं पिहू बघ ना कुणी आलंय. आणि मानिनी काकू असतील तर त्यांना बाहेरच्या बाहेर कटव असं म्हणते काव्या. आणि सगळ्यात जीवा पार्थ नंदिनी आणि काव्या लपतात. आणि आता पिहू दरवाजा उघडते तर आता वसुंधरा आत्या असतात. तर पिहू त्यांना बघून खूप घाबरते आता. आणि वसुआत्या मात्र पिहूकडेच बघत असतात. नंदिनी वगैरे सगळेजण बघायला लागतात काय करते पिहू, तिचे रिॲक्शन्स कसे आहेत म्हणून. आणि घाबरून पिहू निघून जाते तिथून आता. हिला काय झालं, ही का पळून गेली अशी असं म्हणते आता वसुआत्या. पिहू मात्र तिथून पळून जाते आपल्या रूममध्ये. तुम्ही इथे सगळे ह्या रूममध्ये काय करताय असं म्हणते वसुआत्या. तर पार्थ म्हणतो प्लॅनिंग करतोय. प्लॅनिंग असं म्हणते वसुआत्या. कसलं
काका काकूंचा 30वा वाढदिवस आहे ना उद्या त्याचा, असं म्हणते आता काव्या. अगो बाई, मी विसरलेच होते, अशी कशी विसरले मी, असं म्हणते आता वसू आत्या. माझं जरा काम आहे, मी आलेच, असं म्हणते आणि जाते नंदिनी तिथून. मी आलोच असं म्हणतो जीवाने जातो तिथून. काव्या, हे बघा कसं वाटतंय, असं म्हणतो आता पार्थ. आणि इथे वसुंधरा मात्र विचार करत असते काय झालं म्हणून. तर नंदिनी आपल्या खोलीमध्ये येते आता. तर तिला आठवणीत असतं कसं पियूची तब्येत खराब झालेली असते, कसं तिला फुल्स झालेले असतात आणि कशी वसवत्या जेव्हा बघते ना पियूकडे तेव्हा पिऊ घाबरलेली असते. तसंच आजही घाबरली हे लक्षात येतं आता नंदिनीच्या. आणि आज पण पिहू वसवत्यानंच बघून घाबरते ना, तर आता नंदिनीला कळतं ते. अगं पिहू म्हटलेले असतं सगळ्यांनी, ती निघून गेली असते तिथून रडून. तर आता नंदिनीला हे सगळं लक्षात येत असतं आणि तेवढ्यातच जीवा येतो आता. नंदिनी बोला ना, असं म्हणते आता नंदिनी. काय हवंय का काही? मला काय नको आहे, पण तुला काय झालंय, असं म्हणतो जीवा. अचानक वर निघून आलीस? नाही काय नाही, असं म्हणते आता नंदिनी. काय झालं नाही आहे का, मला काही सांगायचं नाही, असं म्हणतो आता जीवा. नाही असं काहीच नाही असं म्हणते नंदिनी. नाही हे बघ काय नो, आपण नवरा बायको नाही आहोत, आपण रूम पार्टनर्स आहोत. पण रूम पार्टनर्स सुद्धा एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करतात, असं म्हणत होता जीवा. सांग ना काय झालं, असं म्हणतो जीवा. जीवा, तुम्हाला असं कधी झालंय का की तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे पण तुम्हाला ती सांगताच येत नाही, असं म्हणते आता नंदिनी. आणि त्याचा तुम्हाला त्रास मात्र खूप होतो, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवाला आठवतं कसं त्याचं आणि काव्याचं प्रेम प्रकरण असतं. त्यांच्या सगळ्या आठवणी त्याला आठवतात आता. सांगा ना, म्हणते नंदिनी. असं काही झालंय का तुमच्यासोबत? हो, असं म्हणतो आता जीवा, झालंय असं. हे सेम सगळं पिऊच्या बाबतीत होतंय, असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे असं म्हणतो आता जीवा. तुम्ही पाहिलं नाहीत का जीवा, फिट आल्यानंतर पिहू खूप घाबरलेली असते, खूप शांत झालेली असते. नाही ग, मला नाही वाटत असं, असं म्हणतो जीवा. आत्ता आपल्याशी हसून खेळून बोलत होती ती, डिस्कशनमध्ये इन्व्हॉल्व होती आणि हळूहळू होईल ती ठीक. मला काय वाटतंय ना, तू खूप जास्त विचार करतेस तिच्याबद्दल, असं म्हणतो जीवा. विचार करण्यास का घडतंय, असं म्हणते नंदिनी. आज सरप्राईज टेस्टमध्ये पिहू फेल झाली आहे, असं म्हणते नंदिनी. काय, असं म्हणतो जीवा. पिहू फेल झाली आहे? कसं शक्य आहे, असं म्हणतो जीवा. तोच प्रश्न मला सुद्धा पडला, असं म्हणते नंदिनी. आणि सरप्रायझिंग हे आहे की तिने कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे, 0 मार्क्स मिळालेत तिला, असं म्हणते नंदिनी. पण पिहूच्या बाबतीत असं कधीच झालं नव्हतं, असं म्हणतो जीवा. तेच तर, म्हणून मी तिला खूपदा विचारलं की काय झालंय म्हणून, असं म्हणते नंदिनी. पण तिच्या मनात अशी कुठली तरी भीती घर करून बसली आहे की ती सांगतच नाही आहे काही पण. मी तिला कित्येकदा विचारलं. मग तिला म्हटलं सुद्धा की काय झालंय असं, मी तुला पुन्हा विचारणार नाही. तिला सेफ वाटावं म्हणून मी तिला शुभम करोती म्हणायला लावलं. तिला आपल्यात घेतलं. म्हणजे ती मिसळेल, आधीसारखी वागेल. ती आधीसारखी वागली सुद्धा. पण मग पुन्हा घाबरली. मी तिला विचारणार नाही असं म्हटली आहे. पण मग ह्यातून तिला बाहेर कसं काढू हे सुचतच नाही, असं म्हणते नंदिनी. मी एक सुचवू, असं म्हणतो होता जीवा. तुम्ही सुचवणार, असं म्हणते नंदिनी. हो बाबा, तूच हुशार आहेस, असं म्हणतो जीवा. पण कभी कभी दवा नाही दुआ भी असर कर जाते, असं म्हणतो जीवा. हे ना सिरियस विषय चालू असताना गंमत सुचते ना तुम्हाला. अरे, तुझं टेन्शन रेड्यूस व्हावं म्हणून म्हटलं ग, असं म्हणत होता जीवा. माझं टेन्शन रेड्यूस व्हावं असं वाटतंय ना, तर प्लीज काहीतरी लॉजिक यूज करा, असं म्हणते आता नंदिनी. सॉरी, मला काय वाटतं माहिती आहे का, कधी कधी ना घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही, पण बाहेरचा डॉक्टर आपल्याला बरा करून जातो, असं म्हणतो होता जीवा. बाहेरचा डॉक्टर, असं म्हणते नंदिनी. काउन्सिलिंग, असं म्हणतो होता जीवा. मला असं वाटतंय की पिहूला काउन्सिलरची गरज आहे. ती आपल्यासमोर नाही बोलणार, पण काउन्सिलर समोर नक्कीच बोलेन, असं म्हणतो होता जीवा. हो बरोबर, असं म्हणते आता नंदिनी. हे माझ्या कसं काय लक्षात नाही आलं, असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा म्हणतो, तू सुपरवुमन आहे, सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात आणि त्यातून काहीतरी निसटतात ना, त्या मी पकडतो, असं म्हणतो जीवा. सॉरी सॉरी सॉरी, अगं मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की मलाही थोडंफार सुचतं, असं म्हणतो आता जीवा. एक संधी सोडू नका तुम्ही मला टोमणी मारायची, असं म्हणते आता नंदिनी. मगाशी बाहेर पण तुम्ही तेच केलं, असं म्हणते नंदिनी. मगाशी ते तर आपण उगाचच करत होतो ना पिऊला हसवण्यासाठी, असं म्हणतो आता जीवा. पण तीच संधी होती ना तुम्हाला मला टोमणे मारायची, पुरेपूर फायदा घेतलात तुम्ही सगळा, असं म्हणते आता नंदिनी. हे भगवान, आता ना मला समजतच नाहीये कसं वागायचं, कसं बोलायचं, असं म्हणतो जीवा. असं म्हणतो तो. हसतेस सिरियसली, असं म्हणतो जीवा. हो, कारण आता मी गंमत करत होते, असं म्हणते नंदिनी. कठीण आहे तुझं, असं म्हणतो जीवा. बाय द वे थँक्यू, असं म्हणते नंदिनी. नाही, खरंच खूप चांगला पर्याय सुचवला होता मी. उद्या आपल्याकडे फंक्शन आहे, ते झालं की मी आईंशी बोलते. आता काउन्सिलर आल्यावरच कळेल पिहूच्या मनात नक्की काय येते, असं म्हणते आता नंदिनी. आणि काव्या हे सगळं बोलणं ऐकलेली असते आता नंदिनी आणि जीवाचं. तर आता काव्या घाबरते ऐकून. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता सगळी रूम सजवलेली असते.
विक्रम आणि मानिनीची आणि एक बुके ठेवलेला असतो समोर. हॅपी 30th ॲनिव्हर्सरी डार्लिंग म्हणलेलं असतं त्या बुकेवर. खरंच विक्रम पण ना त्यांचा 16वाच अजून सरलेला नाहीये. नशीब हे कोणी घरातल्यानी पाहिलेलं नाहीये असं म्हणते मानिनी. कोणी बघितलं ना चुकून तर दिवसभर ऑकवर्ड होऊन फिरावं लागेल मला असं म्हणते मानिनी त्या बुकेकडे बघत. वेडा माणूस आहे खरंच असं म्हणते मानिनी. पण ह्यांना विश करायला सकाळपासून हे दिसलेच नाहीत मला असं म्हणते मानिनी. आहेत कुठे देशमुख असं म्हणते मानिनी. तर आता मानिनी दरवाजा उघडते. तर आता एक चिठ्ठी लिहिलेली असते दरवाजावरती. इथे भेट मला, जिथे तोंडाला पाणी सुटतं, सुख दुःखाच्या पंक्तीत बसू की प्रेम वाटतं, तोंडाला पाणी सुटणं आणि पंगत असं म्हणते आता मानिनी. क्ल्यू लिहिलेलं असतं आता इथे विक्रमने मानिनीसाठी, म्हणजे डायनिंग टेबल असं म्हणते ती. तर आता मानिनी डायनिंग टेबलकडे जाते आणि घर पुरं सजवलेलं असतं लाइटिंग आणि फुग्याने. तर मानिनी बुके घेऊन येते डायनिंग टेबलकडे आणि हसायला लागते आणि बघते तर काय सगळीकडे गुलाबानी हार्ट वगैरे केलेलं असतं. बापरे असं म्हणते मानिनी. ह्यानी फारच मनावर घेतलेलं दिसतंय असं म्हणते मानिनी. थँक्यू विकी असं म्हणते आता मानिनी. हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणतो आता पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी. तर आता सगळे मिठी मारतात मानिनीला आणि विश करतात. अरे काय रे दचकले ना मी असं म्हणते मानिनी. बरं आई हे विक्की कोण आहे विक्की असं म्हणतो पार्थ. कोण कोण असं म्हणतो जीवा. काय असं काय बोलू नका, थँक्यू विक्की असं म्हणालात तुम्ही जे आम्ही ऐकलं असं म्हणते आता काव्या. तर मानिनी असते सांगा ना असं म्हणते काव्या. विक्की कोण आहे विक्की कोण आहे असं म्हणतो आता पार्थ. एक मिनिट अरे ते कॉलेजचे फ्रेंड्स आहेत बाबा त्यांना सगळं माफ आहे असं म्हणते नंदिनी. पुरे असं म्हणते आता मानिनी. पण आहेत कुठे विक्रम असं म्हणते आता मानिनी. तेच आहे असं म्हणतो आता विक्रम. विक्रम आता शेफचे कपडे घालून येतो गाणं म्हणत. चूक म्हणजे नक्की काय असतं ते. तर आता मानिनी हसत असते बघून. तर आता विक्रम नाचायला लागतो मानिनी सोबत. खूप फनी दाखवलंय प्रेक्षक हो. विक्रम खूपच भारी डान्स करतोय खरंच. तर हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणतात आता सगळेजण त्या दोघांना. नुसतं टाळ्या का वाजवताय तुम्ही? तुम्ही सुद्धा आपल्या बायकांसाठी ॲनिव्हर्सरीला असं सगळं करायचं आहे लक्षात ठेवा असं म्हणत होता विक्रम जीवा आणि पार्थला. तर आता त्यांचे रंगच उतरतात. करतील हो असं म्हणते आता मानिनी. तुम्ही आधी तुमचं सांगा. आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आणि सगळं तुम्ही एकटे करत बसलाय असं म्हणते मानिनी. अहो राणी सरकार रोज सगळी घरची सत्ता तुम्ही सांभाळता का नाही, मग आज एक दिवशी आम्हाला करायला लागलं तर काय बिघडलं असं म्हणत होता विक्रम. काय पुराणो असं म्हणत होता विक्रम. काय बिघडत नाही बाबा असं म्हणत होता पार्थ. परफेक्ट पार्टनरसाठी परफेक्ट प्लॅनिंग केलंय तुम्ही असं म्हणत होता पार्थ. पण हे प्लॅनिंग काय मी फक्त एकट्याने नाही केलंय, तुमचा सगळ्यांचाही हातभार आहे असं म्हणत होता विक्रम. कळलं का मानिनी, ही सगळी टीम माझी सोबत आहे असं म्हणत होता विक्रम. बरं मानिनी मी दिलेलं गिफ्ट तुला आवडलं की नाही असं म्हणत होता विक्रम मानिनीला. हो मला बुके आवडलंच आहे पण ठीक आहे मला माहिती आहे तुला अख्खी बाग दिली ना फुलांची तरी माहिती आहे मला की तुझं मन कुठे रेंगाळतं असं म्हणत होता विक्रम. आणलंय मी असं म्हणतो होता विक्रम. कुठे आहे असं म्हणतात आता सगळे. तुमच्या हातात तर काही दिसत नाही आहे असं म्हणतात ते. हातात नाहीच आहे काही डोक्यात आहे असं म्हणत होता विक्रम. एक मिनिट असं म्हणतो होता विक्रम आणि कॅप काढतो आपली. तर त्याच्यामध्ये गजरा निघतो आणि आता तो गजरा घेऊन विक्रम मानिनीला देतो. आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. खरंच जर घरी काउन्सिलर आली ना तर पिऊच्या मनातलं काढून घ्यायला वेळ लागणार नाही असं म्हणते आता रम्या वसुंधराला. आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना, ह्यामध्ये मी मोठा तमाशा करणार हे मात्र नक्की असं म्हणते आता वसुत्या. तर मग आता विक्रम इथे म्हणत असतो आज फ्रेंडशिप डे आहे, फ्रेंडशिप डे असं म्हणतो विक्रम. एकेकट्यांच्या हाताला फ्रेंडशिप बँड बांधा असं म्हणतो विक्रम आणि सगळ्यांना देतो आता तो फ्रेंडशिप बँड आणि बांधा असं म्हणतो तो आता पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनीला. तर आता रिकॅप सुद्धा इतकेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.